नमस्कार. जिल्हांतर्गत बदलीबाबत माननीय सी.ओ. आयुष प्रसाद यांच्या कमिटीने जो जिल्हांतर्गत बदली धोरण आहे, सुधारित धोरण, त्यामध्ये काही बदल केलेले आहेत. जो ड्राफ्ट तयार केलेला आहे त्या ड्राफ्टच्या तरतुदी आपण पाहणार आहोत. यामध्ये शासन निर्णय आहे हा जिल्हांतर्गत बदलीचा, त्यांच्यामध्ये काही बदल सुचवलेले आहेत. त्यामध्ये या ठिकाणी शासन निर्णयात नमूद कालावधीपेक्षा बदली प्रक्रिया अंमलबजावणी कालावधीमध्ये वाढ झाल्यास विशेष संवर्ग 1 अंतर्गत संबंधित शिक्षकाची पात्रता निश्चित करण्यासाठी सादर करावयाचे ऑनलाईन प्रमाणपत्रचा कालावधीपर्यंतचे ग्राह्य धरण्यात आले. यामध्ये मुद्दा क्रमांक 1, 3, 8 मध्ये संवर्ग 1 मध्ये 1.8 मध्ये जे शिक्षक येतात संवर्ग 1 मध्ये आणि संवर्ग 5.6 मध्ये त्यांनी कालावधी निश्चित केलेला आहे 1 मे ते 31 मे. या कालावधीमध्ये त्यांची पात्रता या ठिकाणी निश्चित केली. समजा कालावधी 31 मे या ठिकाणी 15 मे आहे. 15 मेच्या ऐवजी जर 31 मे जर झाला तर 31 मेपर्यंत त्याची पात्रता निश्चित करण्यात येणार आहे. नंतर या ठिकाणी जे शिक्षक पुढील वर्षात निवृत्त होणार आहे त्यांचा या बदली प्रक्रियामध्ये समावेश केला जाणार नाही. नंतर तिसरा जो मुद्दा आहे शासन निर्णय क्रमांक याच्यामध्ये विशेष मुद्दा क्रमांक 4.26 मध्ये विशेष संवर्ग भाग 1 अंतर्गत विनंती बदलीसाठी नकार दर्शवल्यास तसेच संबंधित पर्याय उपलब्ध न झाल्यास संबंधित शिक्षक बदली संवर्गामध्ये पात्र होत असल्यास संबंधितांना पात्र संवर्गामध्ये बदली संधी देण्यात येईल असे. पूर्वी यामध्ये त्या शिक्षकाला बदलीची संधी मिळत नव्हती. या ठिकाणी बदलीची संधी देण्यात येणार. यामध्ये खूप छान पद्धतीने बदल करण्यात गेलेला आहे. नंतर चौथा जो मुद्दा आहे शासन विशेष वर्ग 1 अंतर्गत बदली अंतर्गत शिक्षकांनी बदलीतून सूट घेतल्यास संबंधित शिक्षकाचा जोडीदार इतर संवर्गामध्ये बदली पात्र असल्यास जोडीदाराची पात्रतेनुसार संबंधित संवर्गातून बदली केली जाईल असे वाचण्यात येईल. हा सुद्धा खूप छान पद्धतीने बदल केला. आपण ते बदल बघून घेऊया. क्रमांक 1.10 ते या ठिकाणी क्रमांक 1.10 ते 1 संबंधित शिक्षकाची संवर्ग 1 मधले असणारा शिक्षक बदलीतून त्याने सूट घेतली परंतु त्याचा जोडीदार इतर संवर्गामध्ये बदली पात्र असल्यास जोडीदाराची पात्रतेनुसार संबंधित संवर्गातून बदली केली जाईल. म्हणजे जो शिक्षक बदली पात्र आहे संबंधित त्याचा संवर्ग असेल तर त्याच्यातून त्याची बदली केली जाणार असेल. तर संवर्ग 1 मध्ये असेल तर संवर्ग 1 नुसार बदली होणार. संवर्ग 2 नुसार असेल तर 2 नुसार त्याची बदली केली जाईल. संवर्ग 3 मध्ये जर असेल तर संवर्ग 3 प्रमाणे त्याची बदली होईल. व संवर्ग 4 मध्ये असेल संवर्ग 4 मध्ये जर असेल तर त्याची बदली जर 30 पसंतीक्रम दिले असल्यास जरी बदली नाही झाली तर पुन्हा तो पुढच्या 4थ्या 5व्या टप्पा 6व्या टप्प्यामध्ये तो जाणार. नेक्स्ट जो मुद्दा आहे क्रमांक 5 यामधील 4.28 नुसार विशेष संवर्ग 1 भाग अंतर्गत दिव्यांग प्रमाणपत्राबाबत संबंधित प्रमाणपत्र ऑनलाईन UID त्रिसदस्यीय समितीची स्वाक्षरी असलेले ग्राह्य धरण्यात येणार आहे. या संवर्ग 1 मध्ये दिव्यांग प्रमाणपत्रामध्ये त्यांनी बदल केले आणि त्यासाठी ऑनलाईन UID नंबर पाहिजे. हा महत्त्वाचा ऑनलाईन UID नंबर किंवा 3 सदस्यीय समितीची स्वाक्षरी असलेले ग्राह्य धरण्यात येत आल्या. हे महत्त्वाचा मुद्दा आहे. जे दिव्यांग बांधव आहे त्यांच्या संदर्भात हा महत्त्वाचा मुद्दा आहे. नेक्स्ट महत्त्वाचा या ठिकाणी विशेष संवर्ग भाग 2 मधील यामध्ये खूप बदल केलेला आहे. विशेष संवर्ग भाग 2 मधील शिक्षकांना विनंती बदलीसाठी 3 वर्षाची सेवेची अट लागू राहणार नाही. पूर्वी ही 3 वर्षाची अट होती. हा अतिशय विशेष संवर्ग 2 भाग 2 जे बांधव आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की त्यांना आता विनंती बदलीसाठी 3 वर्ष सेवेची अट लागू राहणार नाही. नंतर विशेष संवर्ग
भाग 2 विशेष वर्ग भाग 2 अंतर्गत जोडीदार शिक्षण सेवक तात्पुरत्या स्वरूपात निलंबित शिक्षक असल्यास संबंधितांना त्या संवर्गाचा लाभ देता येईल. याकरता प्रणालीमध्ये अशा शिक्षकांचे शालार्थी ID नमूद करण्याची सुविधा देण्यात येईल. विशेष वर्ग भाग जोडीदार जरी शिक्षण सेवक असेल किंवा त्याच्यावर कुठल्याही तात्पुरत्या स्वरूपात निलंबित असेल तरी सुद्धा त्या बांधवांना या ठिकाणी विशेष वर्ग 2 भाग 2चा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. पुढील जो मुद्दा आहे मुद्दा क्रमांक 8 या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे. मुद्दा क्रमांक 8 विशेष वर्ग भाग 2 मुद्दा क्रमांक 2 7/4/2021 मधील मुद्दा क्रमांक 4.3 पॉईंटमध्ये विशेष वर्ग भाग 2 नंतर संबंधित शिक्षकाच्या जोडीदाराची शाळेपासून 30 किलोमीटर अंतराबाबत सादर केलेले प्रमाणपत्र दाखला याची पडताळणी गट शिक्षणाधिकारी तालुका स्तरावर करण्यात येईल. या ठिकाणी बघा जे प्रमाणपत्र आहे 30 किलोमीटरचं यासाठी जो मुख्य अधिकारी असेल तो आपले BO असणार आहेत. या ठिकाणी हा एक बदल त्या ठिकाणी त्याच्यामध्ये केलेला आहे. नेक्स्ट जो मुद्दा आहे JR मधील या 9वा मुद्दा 7/4/2001.3 व 5.6 नुसार शासन निर्णयातील नमूद कालावधीपेक्षा बदली प्रक्रिया अंमलबजावणीमध्ये कालावधीमध्ये वाढ झाल्यास विशेष वर्ग 2 अंतर्गत संबंधित शिक्षकाची पात्रता निश्चित करण्यासाठी अंतराबाबत सादर करण्याचा प्रमाणपत्र दाखला हे ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी प्रमाणपत्रच ग्राह्य धरल्या जाणार आहे. विशेष वर्ग जे 30 किलोमीटरचं अंतर आहे हे जे अंतराचा जे प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र ज्यावेळेस जोपर्यंत ऑनलाईन प्रोसेस चालू आहे तोपर्यंतच ते ग्राह्य त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला देणे या ठिकाणी बंधनकारक आहे. नंतर तुम्ही जरी प्रमाणपत्र सादर केला तर त्याचा उपयोग होणार नाही. मुद्दा क्रमांक 10 बदल्यांचे 7/4/2021 मध्ये मुद्दा क्रमांक 1.7 बदल्यांचे अधिकारप्राप्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रासाठी बदली निश्चित करावयाची सेवा 3 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल असे शिक्षक, तसेच ज्या शाळा 2019 मध्ये अवघड क्षेत्र म्हणून घोषित केले होते तेथील शिक्षकांना 2022 मध्ये बदली अधिकार प्राप्त असताना बदलीची संधी मिळाली नाही म्हणून अशा शिक्षकांची सेवा 2019च्या अवघड क्षेत्रानुसार पुढील वर्षी सुद्धा ग्राह्य धरण्यात येईल. हा जे अवघडमध्ये शिक्षक काम करतात त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. बघा या ठिकाणी पुण्याला 2019 मध्ये भरपूर शाळा या दुर्गम क्षेत्रामध्ये होता आणि त्या 2022च्या नवीन पुनर्गठनमध्ये बऱ्याच दुर्गम शाळा या ठिकाणी कमी करण्यात आल्या होत्या. परंतु जे बांधव 2019 मध्ये ज्यांनी दुर्गम शाळा म्हणून घेतल्या होत्या त्या बांधवावर अन्याय होत होता म्हणून त्यांना या ठिकाणी बदलीची पुन्हा एकदा 2019च्या त्या यादीनुसार त्यांना बदलीची संधी मिळणार आहे. नेक्स्ट जो मुद्दा आहे या ठिकाणी 11वा राज्यघटनेतील 14व्या कलमानुसार कोणतेही ठिकाण लिंगभेदानुसार प्रतिकूल किंवा अनुकूल ठरवता येत नाही. त्यानुसार शासन परिपत्रक क्रमांक 20 ऑगस्ट 2019 मधील महिलांसाठी अनुकूल व प्रतिकूल परिपत्रक वरील प्रमाणे रद्द करण्यात आहे. बघा राज्यघटनेतील कलम 14 हे समानता म्हणून दाखवतो कायद्यासमोर, म्हणजेच पुरुष असेल अथवा महिला असेल ते दोन्हीही या ठिकाणी समान आहेत. कारण महिलांना सुद्धा शिक्षकांना सुद्धा वेतन किंवा इतर सर्वच गोष्टी या सारख्याच प्रमाणात मिळतात म्हणून अनुकूल व प्रतिकूल हे क्षेत्र या ठिकाणी वगळण्यात आलेले आहे. म्हणजे महिलांना सुद्धा जी शाळा अवघड आहे त्या ठिकाणी सुद्धा त्यांना काम करावे लागणार आहे असं हे वाक्य सांगतं, तरतूद सांगते. मुद्दा क्रमांक 12 7/4/2021 मुद्दा क्रमांक 4.45 मध्ये बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना फक्त बदली प्राप्त अधिकार बदली शिक्षकांच्या जागेवर बदली देता येईल. याऐवजी संबंधित
संवर्गातील शिक्षकांना निव्वळ रिक्त जागांवर बदली प्राप्त शिक्षकांच्या जागेवर बदली देण्यात येईल, हा एक मुद्दा आहे. त्यांनी खूप महत्त्वाचा मुद्दा आहे बघा. 2022-23ला ज्या अंतर्गत बदली झाल्या होत्या त्यामध्ये जे बदली अधिकारप्राप्त शिक्षक आहेत त्यांना फक्त बदली पात्र शिक्षक आहेत त्याच ठिकाणी जाता येत होतं, त्यांनाच खो देता येत होता. परंतु पुण्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती की बदली पात्र शिक्षकांपेक्षा बदली अधिकार प्राप्त शिक्षक जास्त झाले होते. त्या ठिकाणी त्यातील शिक्षकांना बदली करता नाही आली आणि ते त्या संबंधितच शाळेवर राहिले. त्या ठिकाणी असे गडचिरोली या ठिकाणी तसंच झालेलं आहे. बदली अधिकार प्राप्त शिक्षक जास्त होते आणि बदली पात्र शिक्षक कमी होते आणि रिक्त जागा असून सुद्धा बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना त्या ठिकाणी जाता आलं नाही. नंदुरबारमध्ये सुद्धा तीच परिस्थिती होते. म्हणून त्यांनी ह्यावेळेस बदल केलेला आहे. हे बदली अधिकार प्राप्त शिक्षकांसाठी सुद्धा आनंदाची बातमी दिसते या ड्राफ्टमध्ये. नंतर नेक्स्ट मुद्दा आहे 13वा मुद्दा. या ठिकाणी 7/4/2021 मधील मुद्दा क्रमांक 1 बदलीस पात्र शिक्षक म्हणजे कोण बघा. बदली पात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकाची सर्वसाधारण क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावाची सलग सेवा 10 वर्षे पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा 5 वर्षे पूर्ण झालेली आहे असे शिक्षक. तथापि अवघड क्षेत्रातील रिक्त असलेली पदे भरवायची झाल्यास सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना विद्यमान शाळेतील 5 वर्ष सेवेची अट लागू राहणार नाही. तसेच अवघड क्षेत्रात ज्या शिक्षकांची सलग सेवा 10 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त झालेली असेल त्या शाळेतील शिक्षक 5 वर्षे किंवा अधिक झाले अशा शिक्षकांचा बदली पात्र शिक्षकांच्या संवर्गात बदली करण्यात येईल. बघा या ठिकाणी अवघड जे शिक्षकाची सेवा 10 वर्ष झालेली आहे किंवा संबंधित शाळेवर 5 वर्ष झालेली असे सर्व शिक्षक या बदली पात्रमध्ये या ठिकाणी येतात. आणि अवघड शाळेतील जर पदं जर जास्त प्रमाणात रिक्त राहत असतील तर त्या ठिकाणी शिक्षकांना ही 5 वर्षाची अट लागू राहणार नाही. तो शिक्षक जरी 4 वर्ष जरी झाला असेल त्या ठिकाणी तो शिक्षक अवघड क्षेत्रातील जास्त जागा रिक्त राहणार याच्यानुसार त्यांना त्या बदली प्रक्रियेमध्ये घेतलं जाईल आणि संबंधित शिक्षक सेवा कनिष्ठ म्हणून त्याची या ठिकाणी बदली केली जाईल. रायगडमध्ये सुद्धा असंच झालं होतं. रायगडमध्ये संवर्ग 3मध्ये बरेच शिक्षक हे संवर्ग 3मध्ये होते आणि बरेच शिक्षक ते संवर्ग 4च्या ठिकाणी गेले आणि बऱ्याच जागा या रिक्त जागा या संवर्ग 3मधल्या रिकाम्या राहिल्या आणि मग अशा वेळेस बदली पात्र शिक्षक त्या ठिकाणी वाढलेले होते आणि संबंधित शिक्षकांची बदली झाली होती. पुढील बदल्या त्या शाळेवर संबंधित शिक्षक गेले की नाही हा वेगळा विषय आहे. पुढचा 14वा मुद्दा आहे या ठिकाणी. 14वा बदली अधिकार प्राप्त संवर्गातील शिक्षकांना बदली पात्र संवर्गाप्रमाणे पती पत्नी 1 युनिटचा या तरतुदीचा लाभ देण्यात यावा. जे पती पत्नी आहेत त्यांना बदली अधिकार प्राप्त शिक्षक आहे या संवर्गातील बदली अधिकार प्राप्त क्षेत्रातील म्हणजे दुर्गममध्ये जे काम करणार आहेत त्यांना सुद्धा बदली पात्र शिक्षकांना बदली अधिकार प्राप्त 14वा मुद्दा या ठिकाणी झालेला आहे. 15वा मुद्दा बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची बदली करताना एकूण सेवाज्येष्ठतेऐवजी अवघड क्षेत्रातील सलग वास्तव सेवाज्येष्ठता विचारात घेऊन प्राधान्य देण्यात येईल. म्हणजे एखादी शिक्षकाची सेवा जरी 15 वर्ष झाली 10 वर्ष झाली परंतु त्या शिक्षकाची अवघड क्षेत्रामध्ये जितकी जास्त सेवा होईल त्या सलग सेवेस अधिक प्राधान्य देऊन त्या ठिकाणी त्याची बदली होईल. नंतर 16वा क्रमांकाचा मुद्दा आहे 1.10 बदलीस पात्र शिक्षक. बदलीस पात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकाची सर्वसाधारण क्षेत्रात बदलीसाठी निश्चित दरावाची सलग सेवा 10 वर्षे पूर्ण झालेली आहे. विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची 5 वर्षे पूर्ण झालेली आहे असे शिक्षक. तथापि अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरवायची झाल्यास सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना विद्यमान शाळेची 5 वर्ष सेवेची अट लागू राहणार नाही. मध्ये अवघड क्षेत्रात रिक्त जागा प्राधान्याने भरणे आवश्यक असल्याने सेवाज्येष्ठता विचारात घेऊन सर्वसाधारण सेवा क्षेत्रात 10 वर्षे पूर्ण झालेल्या व सध्याच्या शाळेत 5 वर्षे कमी
सेवा झालेल्या शिक्षकांना वास्तव सेवाज्येष्ठतेनुसार आवश्यकतेनुसार अवघड क्षेत्रामध्ये बदलीने पदस्थापना देण्यात येईल. आता बदली पात्र शिक्षक या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा झालेला आहे. मग असे शिक्षक कोण असणार आहेत? असे 72 शिक्षक संवर्ग 1 मध्ये पात्र असल्यास त्यांना संबंधित संवर्गातून बदली देण्यास नकार हा देणे पर्याय राहील. हे महत्त्वाचं बघा. संबंधित विशेष संवर्ग 1 भागमध्ये पात्र असलेल्या शिक्षकाला संबंधित संवर्गातून बदलीस होकार नकार देणे अनिवार्य राहील. जर असे शिक्षक असतील कोणी त्यांना पूर्वीच्या GR प्रमाणे नकार देणे आवश्यक. जर एखाद्या शिक्षकाने नकार दिला नसेल तर तो या बदली प्रोसेसमध्ये येऊन जाईल. त्यामुळे नकार देणे हा खूप महत्त्वाचा आहे बघा. होकार किंवा नकार देणे कळवणे आहे. टप्पा क्रमांक 6 अंतर्गत विशेष संवर्ग भाग 2 मधील कोणत्याही तरतुदी लागू राहणार नाही. जर विशेष संवर्ग 2 भागमधील जर शिक्षक यामध्ये आला टप्प्या क्रमांक 6 मध्ये तर त्याला संवर्ग 2 मधील कुठलीही तरतूद लागू होणार नाही. असं मला माझ्या पद्धतीने मला समजते, असं मी तुम्हाला सांगतोय. याचा कदाचित अर्थ वेगळा येऊ शकतो. टप्पा क्रमांक 6 मधील अंतर्गत बदली प्राप्त या संवर्गामध्ये पती युनिटचा या तरतुदीचा लाभ घेण्यात येईल. समजा 2 शिक्षक आहे, पती पत्नी, दोघंही बदली त्यांना बदली टप्पा क्रमांक 5 पर्यंत कुठलीही शाळा मिळाली नाही आणि ते टप्पा क्रमांक 6 मध्ये दोघंही आले तर त्या दोघांना सुद्धा टप्पा क्रमांक 6 मध्ये बदली पती पत्नीचा 1 युनिट म्हणून लाभ घेता येईल. नंतरचा जो मुद्दा आहे क्रमांक 17 बदली प्रक्रियेमध्ये समाविष्ट शिक्षकांचे वैयक्तिक प्रोफाईल पडताळणी दुरुस्ती ही संबंधित प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी अंतिम केली जाईल. बदली प्रक्रिया सुरू केल्यानंतर कोणत्याही प्रकारची दुरुस्ती अनिवार्य राहणार नाही. बघा, बरेच शिक्षक फॉर्म भरताना अनेक चुका होत असतात आणि ती चूक एखाद्या शिक्षकाच्या बदलीस कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे बदली फॉर्म भरताना अत्यंत काळजीपूर्वक फॉर्म भरावा आणि बदली प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारची दुरुस्ती होणार नाही आणि दुरुस्ती त्या संदर्भात तुमच्यावर अन्याय झाला आहे म्हणून या संदर्भात तुम्हाला दादसुद्धा मागता येणार नाही. अशी तरतूद या ठिकाणी या आयुष प्रसाद कमिटी जी नेमलेली होती, माननीय CO साहेब आयुष प्रसाद साहेब यांची जी कमिटी नेमलेली होती त्या कमिटीच्या ड्राफ्टमध्ये या तरतुदी आहेत. पुढचा 18व्या क्रमांकाचा मुद्दा आहे. जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया राबवण्यासाठी 130 दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागणार असल्याने 2024 पासून 26 जानेवारी पासून बदली प्रक्रिया सुरू करण्यात येईल व मे 2000 अखेरीस बदली प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक असेल. त्यानुसार बदली पात्र शिक्षकाची कार्यमुक्ती ही जून अखेरीस पूर्ण करण्यात यावी. बघा, यामध्ये खूप मोठी तरतूद केलेली आहे. म्हणजे बदली प्रक्रिया संबंधित 2024 पासून ही 26 जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे आणि संबंधित बदली प्रक्रिया ही 2024 पर्यंत पूर्ण होणे आवश्यक असेल आणि संबंधित शिक्षकाची कार्यमुक्ती ही सुद्धा जून अखेरीस पूर्ण करण्यात येईल. पुढचा क्रमांक 19वा बदली वर्षात आंतरजिल्हा बदली प्रक्रियेमध्ये भाग घेऊन आलेल्या बदली झालेल्या संबंधित शिक्षकांना त्याच वर्षीच्या जिल्हा बदली अंतर्गत प्रक्रियेमध्ये भाग घेता येणार नाही. संबंधित समजा एखादा शिक्षक डिसेंबरमध्ये जिल्हा परिषदेमध्ये कार्यमुक्त होऊन दुसऱ्या जिल्हा परिषदेमध्ये हजर झाला तर त्या शिक्षकाला जरी बदली प्रक्रिया ही जानेवारीमध्ये सुरू होणार असेल तर त्या बदली प्रक्रियेमध्ये त्या शिक्षकाला भाग घेता येणार नाही. ही तरतूद या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे. क्रमांक 20 जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेमध्ये विशेष संवर्ग भाग 1 ची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी बदली पात्र शिक्षकाची यादी तसेच टप्पा क्रमांक 6 साठी पात्र असणारे शिक्षकांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. बघा, जिल्हा विशेष संवर्ग 1 ची जी यादी आहे किंवा टप्पा क्रमांक 6 आहे त्याची यादी या ठिकाणी बदली प्रक्रिया राबवताना जाहीर करण्यात येणार आहे. 21वा 7/4/2021 मधील मुद्दा क्रमांक 4.4 मध्ये या शिक्षकांनी पसंत प्राधान्यक्रम न दिल्यास वरील प्रमाणे बदली होत असल्यास उपलब्ध होणाऱ्या पदानुसार त्यांची नियुक्ती केली जाईल. ऐवजी बदली प्रक्रियेतील कोणत्याही टप्प्यातील पात्र शिक्षकांना पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास सेवा ज्येष्ठ विचारात न घेता अवघड
जागेवर बदलीने पदस्थापना देण्यात येईल. बघा या ठिकाणी बऱ्याच शिक्षकांनी पसंती प्राधान्य क्रम न दिल्यास तर त्यामध्ये उपलब्ध त्यांनी प्राधान्यक्रम न दिल्या परंतु जे शिक्षक बदलीला प्राप्त आहेत तर त्यांची त्या उपलब्ध पदावर बदलीने नियुक्ती होईल. त्यामध्ये बदल करण्यात येईल. त्यांनी काय सांगितलं आहे, बदली प्रक्रियेतील कोणत्याही टप्प्यावर तुम्ही जर पसंतीक्रम न दिल्यास तर त्या संबंधित शिक्षकाची सेवाज्येष्ठाचा विचार न करता अवघड क्षेत्रामध्ये पदस्थापना देण्यात येईल. बघा बरेच शिक्षक फॉर्म भरत नाही, पसंतीक्रम देत नाही, तर त्या संबंधित शिक्षकांनी जो टप्पा क्रमांक 6 मध्ये गेला तरी त्याने पसंतीक्रम नाही दिला त्या संबंधित शिक्षकांनी तर त्याची शिक्षकाची बदली ही अवघड क्षेत्रातील रिक्त जागेवर करण्यात येईल असा या ठिकाणी बदल केलेला आहे. 22वा मुद्दा, अनुसूचित क्षेत्रातील रिक्त पदे भरत असताना सदर जागांचा प्राधान्यक्रम हा स्थानिक अनुसूचित जमातींच्या शिक्षकांव्यतिरिक्त इतर शिक्षकांनी भरू नये. बघा जे पेसा क्षेत्रातील शिक्षक आहे त्या ठिकाणी एखाद्या पालघर जिल्ह्यामध्ये बघा पेसा क्षेत्र जास्त आहे तर त्या ठिकाणी तो शिक्षक हा संबंधित शिक्षक हा अनुसूचित जमातीतलाच असावा. इतर संवर्गातील समजा ओबीसी असेल, ओपन असेल त्या संवर्गाने त्या ठिकाणी ती जागा तो पसंतीक्रम भरायचा नाही आहे. बदली प्रक्रिया सुरू असताना निलंबित मयत सेवेतून कार्यमुक्त बडतर्फ झालेले शिक्षक बदली प्रक्रियेतून त्या टप्प्यावर वगळण्यात येईल. हा सुद्धा महत्त्वाचा संबंध. एखादे शिक्षक मयत झाला प्रोसेस चालू असताना किंवा त्याला कार्यमुक्त केले सेवेतून किंवा बडतर्फ केले तर त्या टप्प्यावर त्याची बदली होणार नाही असा हा महत्त्वाचा बदल या ठिकाणी केलेला आहे. असा या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेमध्ये बरेच खूप छान पद्धतीने बदल केलेला आहे आणि ड्राफ्ट हा खूप छान पद्धतीने आहे. आनंददायी ड्राफ्ट वाचल्यानंतर वाटतो. म्हणजे थोडक्यात 2023-24 या वर्षी बदली होणार नसून सदर बदली जून 2024 पासून सुरू होईल ही आशा या ठिकाणी दिसते. म्हणजेच यावर्षी बदली होईल नाही होईल याला पूर्णविराम या ड्राफ्टमध्ये देण्यात आलेला दिसतोय. धन्यवाद. याच्यामध्ये मला जसं याच्यातले बदली प्रक्रियेतील मुद्दे मला समजतात तशा पद्धतीने मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कदाचित यामध्ये बदलसुद्धा असू शकतो. धन्यवाद.